राज्य शासनाने वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील अनेक संघटना आणि विशेषतः हिंदुत्ववादी मंडळींकडून त्याला विरोध होताना दिसतोय। वक्फ बोर्डाला निधी देऊ नये अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा काही संघटनांकडून देण्यात आलेला आहे। सोशल मीडियावर सुद्धा याबद्दल वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवरती वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय, हा वाद का उभा राहिलाय आणि वक्फ बोर्डाच्या ताब्यात नेमकी किती संपत्ती आहे या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत। वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय? 1954 साली पारित झालेल्या वक्फ कायदा 1954 अंतर्गत 1964 साली वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली। मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वक्फ अर्थातच जमीन दान करण्याची प्रथा आहे आणि ही दान केलेली जमीन सांभाळण्याचं काम हे मुख्यत्वे वक्फ बोर्डाकडून केलं जातं। वक्फ या शब्दाचा उगम अरबी शब्दापासून झालेला आहे। वकुफा अर्थातच इस्लाममध्ये अल्लाच्या नावावर दान केलेली मालमत्ता। एकदा मालमत्ता वक्फ केली म्हणजेच दान केली की ती मालकाला सुद्धा परत देता येत नाही। वक्फ बोर्डाचं नेमकं काम काय? देशात सध्या एक केंद्रीय वक्फ बोर्ड आणि 32 राज्यांचे वक्फ बोर्ड आहे। या वक्फ बोर्डांअंतर्गत संपत्तीचा हिशोब ठेवणे, लेखाजोखा ठेवणे, संपत्तीशी निगडीत असलेले वाद सोडवणे, त्यांची सुरक्षा करणे, गरीब आणि गरजूंना मदत करणे, मशीद किंवा इतर धार्मिक संस्था सांभाळणे, शिक्षणाची व्यवस्था करणे, तसेच मुस्लिम धार्मिक कार्यांसाठी पैसा खर्च करण्याचं काम वक्फ बोर्डाचं असतं। वक्फ बोर्डाला निधी देण्यावरून वाद का तयार झाला? राज्य सरकारने नुकताच वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला राज्यातील संघटनांकडून तसंच हिंदुत्ववादी मंडळींकडून विरोध होताना दिसतोय। वक्फ बोर्डाला हा निधी देऊ नये आणि हा निधी दिला तर आंदोलन करू असा इशारा सुद्धा विहिंप सारख्या संघटनांनी दिलेला आहे। सोशल मीडियावरून सुद्धा राज्य सरकारवर यामुळे मोठी टीका होतीये। राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून या सरकारनं हा निर्णय घेऊ नये असा आक्षेप हिंदुत्ववादी मंडळींकडून घेतला जातोय। वक्फ बोर्डाने घेतलेल्या निर्णयावर न्यायालयात सुद्धा दावा दाखल करता येत नाही, यामुळे वक्फ बोर्डावर नेहमीच आक्षेप घेण्यात आलेला आहे। हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या राज्य सरकारने वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय हा दुर्दैवी आहे। हिंदू समाजाने हे केव्हापर्यंत सहन करायचं असा सवाल विहिंपणे उपस्थित केलाय। वक्फ बोर्डाकडे नेमकी सध्या संपत्ती किती आहे? मुस्लिम बांधवांनी दान केलेली कोट्यवधी रुपयांची लाखो एकर जमीन ही सध्या वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे। सैन्य आणि रेल्वेनंतर देशातील सर्वाधिक मालमत्ता ही वक्फ बोर्डाकडे आहे। देशातील सर्व वक्फ बोर्डांकडे सुमारे 8,54,000 मालमत्ता आहेत, ज्याचं क्षेत्र जवळपास 8 लाख एकरपेक्षाही जास्त आहे। त्यामुळे आता वेगवेगळ्या संघटनांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य सरकार नेमकी या निर्णयाबद्दल काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा। पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।